नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड GMC नांदेड अंतर्गत सहसेवा वर्ग 4 गट वर्गाची भरती प्रक्रिया विविध पदांसाठी ही आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पूर्ण झाली आणि पाहू शकता उमेदवारांची जी गुणतालिका आहे, मार्क्स हे सुद्धा काल जाहीर करण्यात आले होते. बहुतांश उमेदवारांनी त्यांचे गुण चेक केले असतील. त्यांना 160 आहेत, 150 आहेत, 170 आहेत, 180 आहेत. तर अशा उमेदवारांना प्रश्न आहे की त्यांचं सिलेक्शन जे आहे निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं का नाही, पाहू शकता. तर यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे याचंच उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की GMC नांदेडची जी भरती प्रक्रिया आहे, पदनिहाय कॅटेगरीनिहाय कट ऑफ हा किती लागू शकतो, किती मार्क्सला उमेदवाराचं सिलेक्शनचे चान्सेस आहेत. मला 150 आहेत तर निवड होऊ शकतं का नाही, हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या उमेदवारांच्या मनामध्ये. तर याचं उत्तरच आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करून घ्या. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, पाहू शकता. दिवाळीचे दिवस असून आपण जास्त वेळ न घेता डायरेक्टली कट ऑफ जे आहे हे चेक करणार आहोत. तर या अंतर्गत पाहू शकता जी भरती प्रक्रिया झाली होती याबाबत महत्त्वाची अपडेट म्हणजे ही भरती प्रक्रिया कुणी घेतली होती, सगळी डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. GMC नांदेड पहिल्यांदा चेक करूयात. पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे, ज्या उमेदवारांना त्यांचे गुण चेक करता आले नाहीत अशा कमेंट आल्या होत्या. तर पाहू शकता यामध्ये तुम्हाला जर टेलिग्राम चॅनलवर PDF भेटली नसेल तर या ठिकाणी पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे इथे देण्यात आली आहे. या वेबसाईटवर रिक्रुटमेंटचा जो सेक्शन आहे, सगळ्या जी पदे आहेत, पोस्ट आहेत, त्या पोस्टची जी उमेदवारांची जी गुणतालिका आहे, मार्कलिस्ट ती या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ना तुमची जी गुणतालिका आहे, मार्कलिस्ट ही ओपन केली जाऊ शकते, चेक केली जाऊ शकते. आता पाहू शकता मी एक मार्कलिस्ट इथं ओपन केले, ही पिऊन पदासाठीची आहे. आता तुम्हाला इथं दिसतंय परीक्षा कोणी घेतलेली, TCS मार्फत. तर परीक्षेत TCSचा जो पॅटर्न आहे, TCSचा जो आत्तापर्यंतच्या भरती परीक्षा घेण्यात आली आहेत त्याचं जर तुम्ही चेक केलं की परीक्षेमध्ये त्यांचा जो कट ऑफ आहे हा कितीपर्यंत जातो, मार्क्सचा तुम्हाला अंदाज येईल की जी GMCची भरती प्रक्रिया आहे या अगोदर नागपूरची सुद्धा झाली होती, त्यांचा कट ऑफ कसा लागला होता. तर या सगळ्याच्या आधारावर आपण आजचं जे विश्लेषण आहे कट ऑफचं हे पाहणार आहोत. आता आपल्या समोर जी दिसते पिऊनची ही गुणवत्ता यादी आहे, पाहू शकता. तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर मार्क्स जे आहे नॉर्मलायझेशन झालं आहे, कच्चा स्कोअर जो आहे ऑब्जेक्शन नंतरचा आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन गुण कमी जास्त झालेत. तर बहुतांश ठिकाणी पाहिलं तर पाहू शकता गुण जास्त वाढले नाही आहेत आणि कमी पण जास्त झालेले नाही आहेत. 1 ते 2 गुण जास्तीत जास्त वाढलेत. 128, 124 पाहू शकता. 1 ते 2च गुण जास्तीत जास्त वाढलेत. कमी पण जास्त झालेले नाही आहेत आणि वाढले पण नाही आहेत. त्यामुळे जर पाहिलं तर या भरती परीक्षेवर जास्त फरक पडलेला नाही आहे नॉर्मलायझेशन नंतरचा. आता तुम्ही परीक्षा दिलेली आहे तर तुम्हाला अंदाज असेल की तो परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे कशी आहे. तुम्ही पेपर दिलाय तर तुम्हाला किती पडलेत, 150, 160. आता तुम्हाला जर 150, 160, 170 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर बाकीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा 150, 160, 170 पर्यंत जाऊ शकतात असा अंदाज असतो, बरोबर. तर यामध्ये जर आपण चेक केलं तर सगळ्यांना जर सोपा पेपर गेलाय तर कट ऑफ किती आहे, कट ऑफ जास्तच जाणार. तर सगळ्यांना जर हार्ड पेपर गेला असेल तर कट ऑफ जो आहे हा कमीच जाणार असा अंदाज असतो. तर या अर्थाने पाहू शकता तुम्हाला जर पेपर सोपा गेलाय तर अंदाज लागू शकतो की कट ऑफ जो आहे हा जास्त जाण्याची शक्यता आहे. परीक्षेचा काठिण्य पातळी, एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिले, हे सगळे जे आहे यावर आधारित जो आहे उमेदवारांचा कट ऑफ असतो. आता अर्थातच पाहू शकता आपल्याकडे प्रत्येक याची जी यादी आहेत, प्रत्येक पदासाठीच्या याद्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता तरीसुद्धा आपल्याला जे कट ऑफ जे आहे, आता IBPS जेव्हा परीक्षा घेते, GMCची परीक्षा घेतलेली नागपूरची मला वाटतं IBPSने घेतली होती वाटतं. तर यामध्ये जर चेक केलं तर IBPS जेव्हा परीक्षेचा निकाल जाहीर करते त्यामध्ये काय केलं जातं, तो कट ऑफ जो आहे, कट ऑफ म्हणजे पाहू शकता सगळ्यात जास्त गुण आणि सगळ्यात कमी गुण या पद्धतीने उमेदवारांचे गुण जाहीर केले जातात. त्यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे हे नसतं. इथे जर तुम्ही चेक केलं तर इथे काय झालंय, इथे उमेदवाराचे जे मार्क्स आहेत, ऑब्जेक्शन नंतरचे मार्क्स, रॉ स्कोअर इथे दिसतोय आणि नॉर्मलायझेशन नंतरचे गुण सुद्धा इथे दिसत आहेत. तर यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात जास्त मार्क्स ते सगळ्यात कमी मार्क्स असं नाही आहे. त्यामुळे अंदाज लागत नाही आहे कट ऑफ कसं लागेल. तर यासाठी पाहू शकता मी PDF सॉर्ट करून टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत. सगळ्यात जास्त मार्क्स ते सगळ्यात कमी मार्क्स. आता पिऊन या पदासाठी मी चेक केलं तेव्हा मला पाहू शकता 170 सगळ्यात जास्त गुण असलेला उमेदवार जो आहे भेटला आहे.
म्हणजे पाहू शकता काठिण्य पातळी मला थोडीशी जास्त वाटते, कारण 180 पर्यंत जास्त उमेदवार जे आहे यामध्ये दिसत नाही आहेत. आता या अर्थाने पिऊन पदासाठी मी सांगितलंय, बाकीची पदे सुद्धा इथे उपलब्ध आहेत, ती सुद्धा तुम्ही चेक केलीत तर यामध्ये क्लीनरसाठीचं मी ओपन करतोय. तर क्लीनरसाठीचं ओपन केल्यानंतर यामध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता मार्क्स जे आहेत हे कमी दिसत आहेत, त्यामुळे काठिण्य पातळी जास्त आहे असं समजलं आपण. इथे ऑब्जेक्शन नंतरचे मार्क्स आहेत, इथे नॉर्मलायझेशन झालं नव्हतं. काही पदांसाठी एका सत्रामध्ये परीक्षा झाली होती, त्यामुळे नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे. आता काठिण्य पातळी जास्त दिसते, त्यामुळे उमेदवारांचे जे मार्क्स आहेत यामध्ये पाहू शकता कमीच आहेत. 164 वाला उमेदवार दिसतोय. तर या अर्थाने पाहू शकता प्रत्येक जो पद आहे या पदासाठीची मी वेगवेगळी जी कट ऑफ आहे ही सांगणार नाही आहे. एक जनरल कट ऑफ जे आहे सगळ्या पदांसाठी अंदाजित किती जाईल याचा अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे. या संदर्भात पाहू शकता आता प्रवर्गणीय आहे, आपण चेक करूयात. GMC नांदेड फक्त पिऊन पदासाठी जर आपण अंदाज घेतला तर कट ऑफ किती जाऊ शकते. SC कॅटेगरीसाठी 164 कमी लागणार आहेत असा अंदाज माझा आहे, कारण पाहू शकता परीक्षेची काठिण्य पातळी ही कमी आहे. आता यापुढे तुम्हाला जे काय वाटतंय पाहू शकता मी इथे माझा अंदाज सांगितलेला आहे. अर्थात हा अंदाज 100% खरा येईल असं मी म्हणत नाही आहे. पाहू शकता खूप जास्त कमी जास्त फरक पडू शकतो. यामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचे जे अंदाज आहे तो या ठिकाणी मी सांगणार आहे. पाहू शकता या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे हा तुमचा अंदाज असेल. तर SC साठी पाहू शकता सगळ्या पदांसाठी सांगत आहे, एकाच पदासाठी नाही. SC कॅटेगरी 160 ते 164 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. सगळ्या पदांसाठी पकडूयात, जास्त नाही. पाहू शकता आता जर क्लीनरसाठी आपण आता पाहिलं तर खूप कमी मार्क्स आहेत सगळ्यांना, आणि कमी उमेदवारांनी परीक्षा दिली होती. तर यामध्ये 164 सगळ्यात जास्त आहे. तर 164 ओपनसाठी येईल. तर या पद्धतीने हा जो कट ऑफ आहे लागण्याची शक्यता आहे. बाकी जे जास्त अर्ज आले होते त्या पदासाठी पिऊन असेल, कक्षसेवक असेल, या पदांसाठी कट ऑफ या पद्धतीने लागेल. ST कॅटेगरी 162, VJAसाठीचं 164, 170, 180 नाही जाते, कारण पाहू शकता उमेदवारांचे गुण जे आहेत हे कमी दिसत आहेत. मी चेक केल्यानंतर सॉर्ट केल्यानंतर सुद्धा ते दर्शवण्यात आले आहेत. टेलिग्राम चॅनलला मी सगळ्या PDF शेअर केलेत. यामध्ये जर पाहिलं NTBसाठी 164. आता काही जागा याच्यामध्ये तुम्ही चेक करणं महत्त्वाचं आहे की किती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी तुमच्या जो पद आहे ज्या पदासाठी आता तुम्ही जर पिऊन पदासाठी पाहिलं तर पिऊनसाठी पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे. आता पिऊन पदासाठी पाहू शकता टोटल किती जागा आहेत हे तुम्ही चेक करणं आवश्यक आहे, आणि त्यामध्ये कॅटेगरी निहाय किती जागा आहेत प्रत्येक प्रवर्ग. आता ओपनसाठी समजा यामध्ये 180 मधल्या 80 जागा ह्या ओपन प्रवर्गामध्ये आहेत, आणि त्याच्यानंतर पाहू शकता आपण OBCची ही सांगतो. OBCसाठी आपण पाहिलं तर पाहू शकता एक 50 जागा आहेत असं पकडलं, आणि 50 जागांसाठी किती अर्ज आले त्याच्यावर तो कॅटेगरीनुसार हा कट ऑफ हा अवलंबून असतो. त्यामुळे हा 100% असाच येईल असं मी म्हणत नाही आहे, अंदाजित कट ऑफ आहे. OBCसाठी 166, 170, SBCसाठी 162, SCBC प्रवर्गासाठी 164 ते 166 पर्यंत, EWS कॅटेगरीसाठी 160, आणि ओपनसाठी मी पाहू शकता सगळ्यात जास्त सांगतो 170 आपण पाहिलेलं आहे. 174 ते 178 पर्यंत जाऊ शकतो. अनाथ आणि दिव्यांग 148, 140, 145 पर्यंत, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 150 ते 152, आणि EX सर्व्हिसमनसाठी पाहू शकता इथे मी सांगतोय EX सर्व्हिसमन हे जे पद आहे या पदासाठी 140 ते 142 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा अंदाजित कट ऑफ मी सांगितलंय. आता जेव्हा आपण चेक करतोय ही जी भरती प्रक्रिया आहे, जाहिरात तुम्ही तर डिटेलमध्ये चेक केली असेल, तर यामध्ये जर जाहिरातीमध्ये आपण चेक केलं तर प्रवर्गणीय आहे, म्हणजे पोस्ट आपण चेक केली तर कोणतीही पोस्ट घ्या तुम्ही पाहू शकता. आय ही पोस्ट आपण घेतली तर एकूण किती अर्ज आले होते त्याच्यावर किती उमेदवारांनी परीक्षा दिले, आणि यामध्ये पाहू शकता आता 1 ते 2. तर यामध्ये टोटल जर आपण पाहिलं तर यामध्ये कट ऑफ जो आहे हा कमी लागेल. पाहू शकता फक्त 23 उमेदवार होते, आणि याच्यामध्ये तुम्हाला अंदाज जो आहे कट ऑफसाठी काही करायची आवश्यकता नाही आहे. याचा अंदाज तुम्हाला लगेचच लागेल. 106, 136 तो पाहू शकता सगळ्यात जास्त मार्क्स असलेला उमेदवार हा सिलेक्ट होतो 136ला. तर यामध्ये कट ऑफची गरजच नाही आहे. मात्र जे पद आहेत पिऊन असेल किंवा इतर जी कक्षसेवक पदे असतील या पदासाठी सगळ्यात जास्त जे अर्ज आहेत तर ते अर्ज जे आहेत आले होते. आता पाहिलं आपण पिऊन पदासाठी मी तुम्हाला इथे दाखवली होती, यामध्ये आपण चेक केली होती पिऊन पदासाठीची. तर यामध्ये पाहू शकता सगळ्यात जास्त अर्ज होते पिऊन पदासाठीचे. इथे चेक केलं आपण या ठिकाणी इथे दर्शवलंय पिऊन हे पद पाहू शकता इथे. तर यामध्ये आपण टोटल चेक केलं तर किती उमेदवारांनी परीक्षा दिले याच्यामध्ये इथं अनुक्रमणिका इंडेक्स आले पाहू शकता. इथे खूप जास्त उमेदवार आहेत, त्यामुळे या पदासाठीचा कट ऑफ जो आहे
अशा पद्धतीने मी जो आत्ता सांगितला त्या पद्धतीने लागू शकतो। इथे अनुक्रमणिकेमध्ये बघितलं आपण 5377 आणि एकूण किती जागा होत्या या पदासाठीच्या, त्यानुसार यामध्ये जे कमी जास्त आहे कट ऑफ हे लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज केला आहे, आता समजा पिऊळ या पदासाठी तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून अर्ज केलेला आहे, तो ओबीसी कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत, एसबीसी कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत, एकूण किती उमेदवारांनी अर्ज केलेत त्याच्यावर तुमचा जो कट ऑफ आहे कमी जास्त होईल। आता पाहू शकता असं पकडलं आपण की एससीबीसी कॅटेगरीमध्ये पिऊळ या पदासाठी, शिपाई या पदासाठी एकूण 2 जागा आहेत आणि 2 मध्ये पाहू शकता फक्त 4 उमेदवारांनी अर्ज केलेत आणि 4 पैकी एका उमेदवाराला 130 ते 135 आहेत। त्यामुळे जो कट ऑफ आहे एससीबीसीचा 135 136 लागणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। त्यामुळे किती जागा आहेत यावर तो कट ऑफ आहे हा अवलंबून असणार आहे। तर अशा पद्धतीने एक थोडक्यात विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय जीएमसी नांदेडचं। तुमच्या या व्हिडिओबद्दल, या कट ऑफबद्दल ज्या काही तुमचे जे यामध्ये मत असेल, ओपिनियन असेल ते तुम्हाला नोंदवायचं आहे, त्या जेणेकरून आपल्याला समजेल की कट ऑफ जे आहे कितीपर्यंत जाऊ शकते, सिलेक्शनसाठी किती उमेदवारांना गुण जे आहे मार्क्स घेणे आवश्यक आहे। या भरती परीक्षेची पुढची अपडेट म्हणजेच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर केली जाईल। या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।